राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं महाराष्ट्रामध्ये 203 कोटींचं नुकसान झालंय। अधिवेशनादरम्यान लोकसभेत 16 डिसेंबरला कॅगचा अहवाल सादर झाला। ठाणे आणि नांदेडमधील रस्ते बांधकामात दिरंगाई झाल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। ठाणे आणि नांदेडमधील रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका ठेवला गेलाय। नितीन गडकरी यांच्या खात्याला जाणून बुजून टार्गेट केलं जातंय का, अशी प्रतिक्रिया कॅगच्या अहवालासंदर्भात आमदार रोहित पवारांनी दिलेली आहे। आमचं एकच मत आहे की गडकरी साहेबांच्या खात्यालाच आतापर्यंत का टार्गेट केलं गेलं। याच्या आधी सुद्धा लोकसभा होण्यापूर्वी 3-4 महिन्याआधी त्यांच्याच खात्याला टार्गेट केलं। आता परत एकदा कॅगकडनं रिपोर्ट कुठला येत असेल तो त्यांचाच डिपार्टमेंटचा येतो। खोलात जाऊन जरा विचार करण्याची जरूरत आहे। पण शेवटी स्वतः हायवे डिपार्टमेंट या बाबतीत उत्तर देईल। ते उत्तर काय असेल हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल।